आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आजचा रंग आहे लाल, तर म्हणून मी लाल कलरची रांगोळी काढली. आणि त्याच्यानंतर दुपारपर्यंत मला शूटच घेता आलं नाही, कारण का लाईट गेली होती आणि चार्जिंगसुद्धा संपली होती. त्यानंतर डायरेक्ट मी दुपारी माझं फराळाचं बनवत होते. तर फराळासाठी मी ना स्वतःसाठी फक्त भगर बनवत होते. तर काही नाही, तुपामध्ये मिरची टाकली आणि त्याच्यामध्ये ना म्हटलं थोडंसं झणझणीत करावी, कारण का अगोदर मी लाडू खाल्ला होता राजगिऱ्याचा, तर तो खूप जास्त गोड झाला होता. म्हणूनसाठी म्हटलं जरा तिखट करावी, पण खूप जास्त तिखट झाली होती. माझे पुरे हाल झाले खाता खाता. तर त्याच्याबरोबरच ना आज मी तुम्हाला सांगणार आहे मी कोणकोणत्या सेवा केल्या ते. तर इथे मला तुम्हाला दाखवायचं होतं की इथे ना मी पहिल्यांदा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. तर काल मी तुपाचा नैवेद्य दाखवला होता, पहिला दिवस तुपाचा होता. तर आज साखरेचा नैवेद्य आहे. आपण जे खाण्यासाठी बनवतो ते तर दाखवायचंच आहे, पण देवीचे जे ठरलेले रोजचे नैवेद्य असतात ते सुद्धा मी दाखवते. त्याच्यानंतर ना आपल्याला मुख्य म्हणजे ना सेवा कोणत्या कोणत्या करायच्या आहेत आज ते मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर इथे मला तुम्हाला दाखवायचं होतं माझ्या दिव्यामध्ये आज खूप छान अशी चंद्रकोर तयार झाली होती. तर इथे बघू शकता तुम्ही पुढे खूप छान अशी चंद्रकोर आकार तयार झालेला आहे. तर याचा अर्थ असतो की देवीपर्यंत आपली सेवा पोहोचलेली आहे. आणि अशा पद्धतीने तर नवरात्रीमध्ये ना देवी तत्व खूप जास्त जागृत झालेलं असतं, त्यामुळे आपल्याला भरपूर अशा देवीच्या सेवा करायला पाहिजेत. आणि त्या कारण का आपण आपल्याला एरवी तर वर्षभर जास्त अशा सेवा करणं होत नाही, काही ना काही कामं असतात, आपल्या संसार असतो, हे ते मुलं बाळं सगळं. तर मग ह्या 9 दिवसात तरी आपल्याला भरपूर अशा देवीच्या सेवा करायच्या आहेत. तर कोणकोणत्या सेवा मी करत असते तेच मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला श्री सुक्तमचं पाठ करणं आणि नवर्ण मंत्राचं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि कुंकुमार्चन करणं तर ते सुद्धा मी करत असते. रोज देवीची आरती हे तर आपण पूजा केल्यानंतर करतच असतो. आणि त्याच्यानंतर परत पुढच्या सुद्धा काही सेवा आहेत तर त्या मी पुढे सांगितलेल्याच आहेत. आणि अशा पद्धतीने बगर खाऊन माझे पुरे हाल झालेले होते. तर आज ना मी सकाळीच रेड कलरची साडी घातली होती, पण ती परत मला काढावी लागली, कारण परीला सोडायला जाताना चिखल वगैरे लागलेला साडीला त्याच्यामुळे. आणि परत अजून सायंकाळी घातली. तर ना आता सायंकाळची वेळ झालेली आहे आणि मी साडी परत घातलेली आहे. तर नवरात्रीमध्ये ना मी कोणकोणत्या सेवा करते ज्या की महत्त्वाच्या असतात, आपण सर्वांनी करायलाच पाहिजे. त्यापैकी पहिलं म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ रोज करते. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे श्री सुक्तमचा पाठ. आणि तिसरं सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करते. त्याच्यानंतर आपलं नवार्णव मंत्राचा जप. तर इतक्या सेवा तर मी रोज करते. तर ह्याच्याही पलीकडे जाऊन अजून काही झालं आपल्याला तर त्याही आपण करायच्या. त्यात आपण देवी अष्टकम हे सुद्धा करू शकतो. तर एवढ्या सेवा तर आपल्याला करायलाच पाहिजेत नवरात्रीमध्ये. तर ह्याच्यापैकी कुठल्या होतील तितक्या सेवा आपल्याला करायला पाहिजेत. आणि आपण दिवसभरात कधीही करू शकतो, असं काही नाही ह्या वेळेला त्या वेळेला वगैरे. त्याच्यामुळे दिवसभरात किती होतील आणि कशा होतील तेवढ्या करायच्या. तर मी तरी एवढ्या